नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मोत्याची कलश मैरप कशी करायची ते शिकणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे पिवळे मोती, 6 नंबरचे मरून कलरचे मोती, 5 नंबर तंगूस, कात्री आणि सुई. चला तर मग आपण मैरपाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पहिल्यांदा आता आपल्याला धाग्यामध्ये 6 मण्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, सुईमध्ये धागा ओवून दोऱ्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपण सुईमध्ये पहिल्यांदा 6 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. पहा, आता आपल्याला ह्या 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. सुरुवातीला तर आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. 1 आणि 2, 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, हा एक पहिला मोती, हा दुसरा मोती. ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला हा पहिला मोत्याचा सर्कल चांगला पॅक होईल. हे पहा, आता हा आपला मोत्याचा 6 मोत्यांचा सर्कल तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि आता इथे आपल्याला अशा लाईनमध्ये 6 मोत्यांचे सर्कल बनवायचे. 6 मोत्यांचे 10 सर्कल बनवायचे. तर आता काय करणार आहे आपण, हे 6 मोती झाले आणि 6 मोत्यांमधला हा एक मोती. आता आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, मी 5 मोती ओवून घेते आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती ओवल्यानंतर हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, हा एक मोती आणि त्याच्यावरचा एक मोती. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला 5 मोती ओवायचे आहे. 6 मोत्यांचे 10 सर्कल तयार करायचे. प्रत्येक वेळेस आता आपल्याला 5 मोती ओवून मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, म्हणजे हे आपले त्याचे गोल होतील. हे पहा, परत 1 2 3 4 आणि 5 मोती परत धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता परत आपण मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. धागा दरवेळेस ओढून घ्यायचा आहे, म्हणजे गोल चांगले पक्के तयार होतील. हे पहा, ही अशी सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे.
आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायची आहे. परत आपली सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर निघेल अशी. हे पहा, ही अशी आपण सुईवरती काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायची आहे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती ओवलेले. हा आपला चौथा गोल तयार होऊन राहिलेला आहे. परत ह्या मधल्या मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे. आणि परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर आणायची आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवायचे आहे. 1 2 3 4 आणि हा 5. हे 5 मोती ओवल्यानंतर परत आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. हे पहा अशी. आता आपण परत ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे. आता परत मी सुईमध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती ओवल्यानंतर आपल्याला ह्या मधल्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे. आणि तर ह्या 2 मोत्यातून ही अशी आपली सुई वरती निघालेली आहे. आता आपण परत 5 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 आणि हे 5 मोती ओवले. परत आपली सुई ह्याच मधल्या मोत्यातून विरुद्ध दिशेला अशी काढायची आहे. आणि ह्या 2 मोत्यातून परत बाहेर काढायची वरच्या दिशेने अशी. परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 4 आणि 5. ह्या मधल्या मोत्यातून सुई परत आपली अशी विरुद्ध दिशेला बाहेर काढायची आहे. आणि लगेच त्याच्या पुढच्या वरच्या 2 मोत्यातून सुई वरती बाहेर काढायची आहे. हे 2 मोती. किती झाले गोल? 2 2 4 2 6 2 8.
8 गोल झाले आपले. आता 2 गोल बाकी आहे. आता मी परत धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. 3 आणि 4 5 मोती ओवलेले आहे. परत आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून अशी विरुद्ध दिशेने बाहेर निघालेली आहे. धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपले हे गोल पॅक होतात. हे पहा, आता परत ह्या 2 मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. हा एक मोती आणि हा एक मोती. आता परत 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे. हे पहा, 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती ओवल्यानंतर आपली सुई मोत्यातून बाहेर निघणारे विरुद्ध दिशेने पहा निघाली अशी, आणि परत ह्या 2 मोत्यातून वरती निघेल. त्याच्याच पुढचे त्याच गोलातले वरचे 2 मोती. हे पहा, हा एक मोती आणि हा एक मोती. हे झाले आपले गोल तयार. पहिल्यांदा आपण 6 मोत्यांचा एक गोल केला. नंतर त्या 6 मोत्यांमधला मधला गोल आणि 5 मोती ओवून 6 मोत्यांचे आपण 9 गोल तयार केले. असे आपले एकूण 10 गोल तयार झालेले आहे. ही आपली 10 मोत्यांची 10 गोलांची पट्टी तयार झालेली आहे मैरपची. आता आपण पुढची स्टेप बघू. पुढची स्टेप पहा आता मैत्रिणींनो कशी करायची आहे. आता हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि ह्या मोत्यातून बाहेर काढायची. पहिल्या मोतीचं आपण सर्कल ओढलं, आता त्या 6व्या मोत्यातून 1 2 3 4 5 6 ह्या 6व्या मोत्यातून म्हणजे गोलातला 3रा मोती अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे. धागा दरवेळेस सोडून घ्यायचा आहे. आता आपण इथे एक पांढरा मोती टाकणार आहे. आता आपण पुढची डिझाईन कशी करायची ते शिकणार आहे. त्याच्याकरता मी धाग्यामध्ये आधी 3 पांढरे मोती ओवून घेते आहे. हे पहा, 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहे. पहा, पहिल्या सर्कललाच खाली मी सुई काढलेली धाग्यातून. इथे मी 3 मोती ओवून घेतलेले आहे. आता एक रंगीत मोती टाकणार आहे मी. हे पहा, हा रंगीत मोती टाकून घेतलेला आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 3. हे 3 पांढरे मोती नंतर आपल्याला परत एक रंगीत मोती ओवायचा आहे. असे आपल्या 9 पांढरे मोती आणि 3 लाल मोती धाग्यामध्ये आहे. आपण हा समोसाचा आकार तयार करणार आहे. मैत्रिणींनो, नीट लक्ष द्या हां. हे पहा, आता हे 3 मोती ओवून घेतले आहे. आता आपण हे 3 पांढरे मोती ओवले. उभी लाईन ओवलेली आपण. ही आडवी लाईन झाली. आता ही आपण उभी लाईन केलेली आहे. तर वरती 3 मग रंगीत, परत 3 मग रंगीत, परत 3 असे आपण 9 मोती ओवून घेतले आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पिवळे मोती ओवायचे आहे. हे पहा, हे 2 पिवळे मोती मी ओवून घेतलेले आहे. हा पण 6 नंबरचाच मोती आहे. हे ओवल्यानंतर खाली मी 5 नंबरचा लाल रंगाचा मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा 5 नंबरचा मोती मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो लाल मोती आहे हा सोडून द्यायचा आणि त्याच्यावरचा हा पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा धागा परत असा चांगला ओढून घ्यायचा आहे.
आता इथे आपल्याला परत एक पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे। हे पहा, हा पिवळा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे। असे आपले हे 3 मोती इथे येतात। आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, हे जे 3 पांढरे मोती ओवले आहे 1 2 3, तर आपली सुई ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। पहा, अशी ही आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धागा चांगला ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे। हे पहा, एक पांढरा मोती ओवलेला आहे। ही आपली इथे एक चौकट तयार झाली पहा। आता आपल्याला परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे। हे पहा, इथे आपला असा आकार तयार होतो। दरवेळेस धागा चांगला ओढून घ्यायचा आहे। आता आपण परत एक रंगीत मोती ओवून घेणार आहे। हे पहा, हा रंगीत मोती ओवून घेतला। परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। 1 2 3, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले। आता परत एक रंगीत मोती ओवायचा। हे पहा, आणि आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। आपण एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे। हे पहा, आणि आता आपली सुई ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघणार आहे। दरवेळेस मैत्रिणींनो, धागा चांगला ओढून घ्यायचा आहे। मी तुम्हाला अगदी छोटीशी पण सुंदर अशी 10 गोलातली कलश महिरप शिकवते आहे। हे पहा, आपली सुईवरती निघालेली आहे। आता आपण एक पांढरा मोती ओवून घेणार आहे आणि एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे। आता आपली ही इकडची दुसरी लाईन तयार होत आहे। हे पहा, आता मी परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे। 1 2 आणि 3, हे 3 पांढरे मोती ओवले। परत एक रंगीत मोती ओवला। हे पहा, असे मोती ओवून घेतलेले आहे। आणि आता परत आपल्याला एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। हे पहा, ही आपली सुई निघाली बाहेर। आता आपल्याला परत एक पांढरा ओवून घ्यायचा आहे।
हा एक पांढरा मोती ओढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं आहे, 1 2 3 4 हे 4 मोती आहे. तर आपली सुई ह्या 2 मोत्यातून, ह्या मोत्यातून हा एक मोती, हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या मोत्यातून इथे मध्यभागी येईल. हे पहा, हा मोती सोडून द्यायचा, हा एक मोती आणि इथे आपली सुई आलेली आहे. हे पहा, हे अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 3 पांढरे मोती ओवल्यानंतर परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, असे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला परत एक पांढरा मोती ओवून ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने आपल्याला काढायची आहे. 1 2 3 हा जो पांढरा मोती मधला, त्याच्यातून आपली सुई परत खालच्या दिशेने अशी बाहेर येणार आहे. हे पहा. आता परत आपण धाग्यामध्ये एक पांढरा, एक मरून कलरचा रंगीत मोती, असे 2 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, असे 2 मोती ओवून घेतलेले आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवणार आहे. हे पहा, 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर आपण परत आता 2 पिवळे कलरचे मोती ओवणार आहे. 1 2 हे 2 पिवळे ओवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक लहान लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे 2 पिवळे आणि एक लाल, असे हे 3 मोती ओवल्यानंतर आपल्याला हा लाल मोती सोडून हा जो 1 नंबरचा पिवळा मोती आहे, ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, आणि अशा धागा आपण वरती ओढून घेणार आहे. धागा दरवेळेस व्यवस्थित पक्का ओढायचा आहे. हे पहा, आता आपण परत एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे. इथे आपले परत 3 पिवळे मोती आलेले आहे. आता आपण परत एक पांढरा मोती धाग्यात ओवणार आहे. हे पहा, 1 आणि ह्या पांढऱ्या मोत्यात, मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपली परत बाहेर निघणार आहे. हे पहा, अशी आपण सुई वरच्या बाहेर काढून घेणार आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. ही आपली इथे दुसरी डिझाईन तयार झाली समोसाची. हे पहा, आता परत एक रंगीत मोती आणि परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 हे 3 पांढरे मोत्यानंतर परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, आणि आता परत एक पांढरा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आणि परत आपल्याला ह्या वरचे 3 पांढरे मोती आहे, ह्या याच्यातले 1 2 3, तर आपल्याला ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून परत सुई बाहेर काढायची आहे अशी. आणि परत एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली डिझाईन पण छान होते आणि रांगोळी पण छान दिसेल. आता ह्या 2 मोत्यांमधून आपली सुई परत खालच्या दिशेने बाहेर येणार आहे. हे पहा, ही अशी आपली सुई बाहेर आली. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर एक रंगीत मोती ओवायचा. हे पहा, 4 मोती आपले हे झाले. आता आपण परत एक पांढरा मोती ओवून आपल्याला तीच स्टेप सगळीकडे करायची आहे. ह्या पांढऱ्या मोत्यातून, मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत खालच्या दिशेने आणायची आहे. हे पहा, ही अशी आपली सुई मधल्या ह्या पांढऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने बाहेर आलेली आहे. आता आपण एक पांढरा मोती सुईमध्ये ओवून घेणार आहे.
आणि एक रंगीत मोती. हे पहा. आता परत 3 पांढरे मोती ओवायचे आहे. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर आपल्याला 2 पिवळे मोती ओवायचे आहे. 1 2. हे 2 पिवळे मोती ओवल्यानंतर एक छोटा लाल मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे 3 मोती झाले. आता मधला हा जो पिवळा मोती आहे 1 नंबरचा, त्याच्यातून आपली सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर येणार आहे. हे पहा. सर्वेस चांगला ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण एक पिवळा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, ही अशी आपली इथे 3 मोत्यांची डिझाईन तयार झाली आहे. 1 2 3. आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती ओवून हा जो मधला पांढरा मोती आहे हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेऊ. हे पहा, हा पांढरा मोती मधला, ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये परत एक पांढरा एक रंगीत असे 2 मोती ओवून परत 3 पांढरे मोती ओवायचे आहे. 1 2 3 पांढरे मोती ओवून घेतले पहा. आणि परत एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. परत एक पांढरा मोती आपण ओवून घेणार धाग्यामध्ये. आणि ह्या दोन मोत्यांमध्ये आपली सुई परत बाहेर येणार आहे खालच्या दिशेने. हे पहा, हा एक मोतीच्यातून आपली सुई आली. 2 मोत्यांच्या मध्ये आपली सुई आलेली आहे. आता आपण परत हे पहा, अशी खालच्या दिशेने सुई आपली आलेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती मी आता धाग्यात ओवल्यानंतर एक रंगीत मोती ओवून घेते आहे. 1 2 3. 3 मोती पांढरे ओवल्यानंतर एक रंगीत मोती ओवला. असे 4 मोती आपले इथे झालेले आहे. आता आपण परत एक पांढरा मोती धाग्यात ओवून ह्या मधल्या मोत्यातून आपली सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, हा पांढरा मोती 1 2 3 ह्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून आपली सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा. आणि आता परत एक पांढरा एक रंगीत असे 2 मोती ओवून घेणार आहे. एक पांढरा एक रंगीत. हे 2 मोती आपण धाग्यामध्ये ओवलेले आहे. आता आपण धाग्यामध्ये परत 3 पांढरे मोती 1 2
3 हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता 2 पिवळे मोती 1 2 पिवळे मोती ओवल्यानंतर एक छोटासा लाल मोती आपण ओवून घेणार आहे धाग्यामध्ये. असे हे आपले 3 मोती झालेले आहे. आणि आता परत आपल्याला हा जो 1 नंबरचा पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने एकदा वरती जाताना वरच्या दिशेने अशी सुई काढून मधल्या मोत्यातून फिरवून खाली आणायची आहे. हे पहा, ही आपली 1 2 3 ही चौथी डिझाईन तयार होते आहे. तर परत आपण धाग्यामध्ये एक पिवळा मोती ओवून घेतलेला आहे, एक पांढरा मोती ओवून घेणार आहे आणि परत आता आपली सुई वरच्या दिशेने बाहेर निघणार आहे. आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक रंगीत असे 2 मोती ओवून घ्यायचे आहे. एक पांढरा आणि एक रंगीत. हे पहा, असे 2 मोती ओवून घेतले. आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवले. परत एक रंगीत मोती ओवायचा आहे आणि एक पांढरा मोती ओवून पांढऱ्या मोत्यातून परत सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, हा पांढरा मोती वरचा, हा ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली अशी. आणि ह्या मोत्यातून खालच्या दिशेने मधल्या भागातून आपली सुई परत खालच्या दिशेने येणार आहे. हे पहा, ही अशी आपली सुई इथे आलेली आहे. आणि अशी सुई आपली खाली आली ह्या 2 मोत्यांच्यामध्ये. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवल्यानंतर परत एक रंगीत मोती खालच्या दिशेला आलो आहे. आता आपण परत 3 मोती, परत एक रंगीत मोती असे आपण 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत एक पांढरा मोती ह्या मधल्या मोत्यातून सुई खाली येणार आहे. हे पहा, ही अशी आपली सुई खालच्या दिशेने बाहेर आलेली आहे. आता परत आपण एक पांढरा एक रंगीत असे 2 मोती ओवून घेणार आहे. एक पांढरा आणि एक रंगीत. हे असे ओवल्यानंतर परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवले. आता 2 पिवळे, 1 2 पिवळे, एक छोटा लाल रंगीत मोती असे 3 मोती ओवले. परत आपली सुई आता वरच्या दिशेने बाहेर निघणार आहे. हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून आपली सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आता आपण परत एक पिवळा मोती, एक पांढरा मोती धागा दरवेळेस ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित. हे पहा, हा पांढरा मोती ओवला. आता आपली सुई वरच्या दिशेने निघते आहे. तर हा जो मधला पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपली सुई वरच्या दिशेने निघते. एकदा निघताना मधल्या मोत्यातून खालच्या दिशेने निघेल आणि वरती जाताना मधल्या मोत्यातून वरच्या दिशेने आपली सुई निघते. ह्याच्यामध्ये फक्त सुई कशी काढायची आहे वरच्या दिशेने खालच्या दिशेने हे लक्षात ठेवा आणि मोठी मोजून डिझाईन तयार करा. हे पहा, आता आपण परत एक रंगीत होणार आहे. परत 3 पांढरे मोती,
1 2 3 हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर आपल्याला परत एक रंगीत मोती घालायचा आहे. हे पहा, हा रंगीत मोती ओवला. आता परत एक पांढरा मोती घातलेला आहे. असे 2 मोती ओवल्यानंतर आपली सुई वरच्या दिशेने ह्या मधल्या मोत्यातून परत वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आता परत आपण एक पांढरा मोती ओवून पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यांमधून खालच्या दिशेने सुई बाहेर काढणार आहे. ही अशी आपली इथे फुली तयार होते. वरच्या भागामध्ये, मधल्या भागामध्ये, खालच्या भागात. आता ह्या मोत्यातून सुई आपण मध्यभागी आणलेली आहे. आता आपली सुई खालच्या दिशेने बाहेर येणार आहे. हे अशी आपली सुई खाली निघालेली. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर परत एक रंगीत मोती ओवायचा आहे. परत एक पांढरा मोती ओवायचा आहे. हे पहा, परत ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर आणायची आपल्याला. हे पहा, अशी सुई आपण बाहेर आणली. आणि आता परत आपण एक पांढरा एक रंगीत असे 2 मोती ओवून घेणार. एक पांढरा एक रंगीत. आणि आता परत 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवले. आता आपण 2 पिवळे, 1 लाल छोटा असे 3 मोती परत धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने न्यायची आहे. इकडून येताना खालच्या दिशेने, इथून येताना खालच्या दिशेने, इकडून जाताना वरच्या दिशेने. एवढीच आपल्याला ह्या फुलांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपली सुई परत वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. एक पिवळा एक पांढरा असे 2 मोती ओवल्यानंतर आता वरच्या दिशेने सुई निघते आपली. तर आपण ह्या 1 2 3 पिवळ्या मोत्यांच्यावरती हे 3 मोती आहे. त्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून आपली सुई परत वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. हे पहा, अशी आपण सुई वरती काढलेली आहे. आता आपण परत एक पांढरा आणि एक रंगीत असे 2 मोती ओवून घेणार आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर परत एक रंगीत मोती ओवायचा आहे. हे पहा, आणि आता परत एक पांढरा मोती ओवून ह्या पांढऱ्या मोत्यातून, मधल्याच पांढऱ्या मोत्यातून आपली सुई परत वरच्या दिशेने असे बाहेर निघालेली आहे. आता आपण परत एक पांढरा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. परत आपल्याला ह्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशी. आता मैत्रिणींनो, आलंच असेल की ह्या गोलातून निघाल्या मोत्याच्या 2 मोत्यांच्या मध्यभागी खालच्या दिशेने येते. आणि इथे 3 मोती ओवायचे, एक रंगीत ओवायचा, परत 3 मोती ओवायचे आणि मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. एक रंगीत एक पांढरावर परत खाली येऊन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी तुम्हाला इथपर्यंत डिझाईन तुम्ही करून पहा. मी तुम्हाला पुढचं, अशी आपली मोत्याची महिरप तयार होत आहे. कलश महिरप तयार करायची आपल्याला. आता हे 2 गोल शेवटचे राहिलेले आहे. आता इथे मी 3 पांढरे मोती होते. 1 2 3 हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर एक रंगीत मोती ओवायचा आहे. परत एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे.
आणि ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने आपली सुई परत बाहेर आलेली आहे अशी. आणि आता परत एक पांढरा एक रंगीत असे 2 मोती ओवायचे आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतलेले आहे. एक पांढरा एक रंगीत. आता आपण परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर आपल्याला 2 पिवळे मोती ओवायचे आहे. आता आपली ही मैरप पूर्ण होत आलेली आहे. हे पहा, 2 पिवळे मोती ओवले. आता एक रंगीत लाल मोती मी ओवलेला आहे. आणि परत आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी. धागा दरवेळेस व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली डिझाईन चांगली तयार होते. आता आपण परत एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक पिवळा एक पांढरा. हे 2 ओवल्यानंतर आपल्याला ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने आता सुई बाहेर काढायची. ह्या मधल्या मोत्यातून आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आता आपण परत एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. आणि आता परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, हा एक रंगीत मोती ओवून घेतला. आता आपण परत एक पांढरा मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आणि ह्या मधल्या मोत्यातून आपली सुई परत आता शेवटची ही आपली सुई वरच्या दिशेने निघते आहे. पहा मैत्रिणींनो, लक्ष द्या. हा नीट. हे आपण आता सुईवरती वरच्या दिशेने काढलेली आहे. आता ह्या पुढच्या मण्यांमध्ये आपली सुई खालच्या दिशेने येणार आहे. आता मी परत धाग्यामध्ये एक पांढरा मोती ओवून घेतलेला आहे. आणि ह्या मोत्यातून सुई आपली 2 मोत्यांच्या मध्ये निघते. हे हे अशी त्याच्यामध्ये आपली सुई खालच्या दिशेने परत बाहेर निघालेली आहे. आता आपण परत पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवले. आता एक रंगीत मोती ओवणार आहे. एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, हे 2 पांढरे मोती झाले. आता परत एक पांढरा मोती ओवायचा आहे. आणि परत ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. खालच्या दिशेने आपली सुई आता बाहेर निघून राहिली आहे. हे पहा, हा मधला पांढरा मोती. इथून आपली सुई अशी बाहेर काढली आपण. तुम्हाला रांगोळीचा आकार तयार झालेला दिसतच असेल. आता मी परत एक पांढरा मोती घालते. एक रंगीत मोती घालते. परत 3 पांढरे मोती घालते. धाग्यामध्ये 3 पांढरे ओवून घेतलेले आहे. हे पहा, 1 2 3. आणि आता परत आपल्याला 2 पिवळे मोती ओवायचे आहे. 1 आणि 2. हे 2 पिवळे मोती ओवून घेतले. आता परत एक छोटा लाल मोती ओवायचा आहे. हे 2 मोती 3 मोती ओवले आपण. आणि आता परत आपली सुई ह्या पिवळ्या मोत्यातून बाहेर निघते. आता पूर्ण ह्या लाईनमधून सुई वरती काढणार आहे. हे पहा, ह्या पिवळ्या मोत्यातून काढली. आता एक पिवळा मोती ओवून घेणार आहे. ही इथे आपली डिझाईन झाली आहे. आता आपण
ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत वरच्या दिशेने आता काढणार आहे. आता परत आपल्याला इथे एक पांढरा मोती ओवायचा आहे. ह्या मधल्या मोत्यातूनच परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, वरच्या दिशेने एक पांढरा मोती ओवायचा आहे, एक रंगीत मोती ओवायचा आहे. एक पांढरा, एक रंगीत, परत 3 पांढरे. आता परत 3 पांढरे मोती ओवून घेणार. त्यामध्ये आपण 1, 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवले. परत एक रंगीत मोती ओवायचा आहे आणि एक पांढरा मोती ओवायचा आहे. हे पहा, आणि एक पांढरा मोती. आता आपली सुई परत ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघालेली. हे पहा, वरच्या दिशेने अशी सुई निघाली आपली. आता आपण एक पांढरा मोती परत धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आणि आता हा जो गोल आहे शेवटचा, ह्या शेवटच्या त्या गोलातल्या ह्या 2 मोत्यातून आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. आणि आता आपण इथे धाग्याला गाठ पाडून घेणार आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. ही अशी आपण सुई घातली धाग्यामधून. अशी ह्याच धाग्यामधून परत आपण सुई गोल फिरवून इथे अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि इथे आपली सुंदर अशी कलश मैरप तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.